मी विरोधात नाही. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की उपास प्रार्थना केली जाते ती स्वतः मधले असणारे बंधन तुटण्याकरिता. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा या गोष्टी आम्ही आमच्या जीवनाद्वारे करतो तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहित आहे का? परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे महान गोष्टी तयार करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या परमेश्वराचं ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, मी विश्वास करतो, त्या परमेश्वराचं एक नाव आहे एलोहिम परमेश्वर. एलोहिम या शब्दाचा अर्थ आहे जिथं काही नाहीये, शून्यातून काहीतरी निर्माण करणारा. म्हणजे तो शब्द बोलतो आणि ती गोष्ट जी आहे ती अस्तित्वात येते. आणि तोच परमेश्वर आज आमच्या सोबत बोलण्याकरिता या पवित्र सभास्थानामध्ये आलेला आहे. मागील आठवड्यांमध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टी देवापणे शिकवल्या. पवित्र आत्म्याविषयी शिकवल्या, वैयक्तिक नाते संबंधांविषयी शिकवल्या, येशूच्या नावांविषयी त्या ठिकाणी शिकवल्या. आणि जेव्हा बायबलचं अध्ययन केलं त्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर प्रभू येशूने स्वतःला परमेश्वर देवाचा पुत्र म्हणवण्याऐवजी त्याने मनुष्याचा पुत्र म्हणवणं जास्त पसंत केलं. प्रेज द लॉर्ड. आणि तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देव असणं हा त्याने लाभ मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केलं याकरिता की आकाशाखाली आणि पृथ्वीवर येशू शिवाय दुसरं कोणतंही नाव नसावं. प्रेज द लॉर्ड. बायबलची भविष्यवाणी आहे, प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल, प्रत्येक जीभ आपल्या मुखाने अंगीकार करेल येशू हाच प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आजच्या वचनांमध्ये आम्ही जाऊया आणि आजचं वचन समजावं याकरता देव आपल्याला मनातल्या मनात प्रार्थना करा की प्रभू मला समजण्याची बुद्धी दे. प्रेज द लॉर्ड. जर आजचं वचन तुम्हाला समजलं ना तर तुम्हाला समजल की परमेश्वर तुम्हाला इथपर्यंत आतापर्यंत का बरं त्याने तुम्हाला टिकवून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे या दिवसांमध्ये ख्रिस्त विषयाचं गांभीर्य जे आहे ते गमावून बसलेले आहे. प्रभू येशू त्यांना त्या ठिकाणी एक धार्मिक विधी त्या ठिकाणी वाटत आहे. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूवर प्रेम करणं त्यांना आता एक ओझं वाटायला लागलेलं आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आता बळजबरी वाटायला लागलेली आहे. परंतु अशा सर्व स्थितींमध्ये या अंतिम दिवसामध्ये या मंडळीला परमेश्वराचं वचन या प्रकारे सांगतं की जसजसा त्या ठिकाणी प्रभूच्या आगमनाचा दिवस जवळ येईल तसतसं अनेकांचं प्रेम जे आहे ते अनिती वाढल्यामुळे थंड होईल. आणि जेव्हा ते थंड होईल तेव्हा त्या गोष्टींद्वारे तुम्ही पाहाल की अनेक लोक जे त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी होत होते ते वाटेकरी होता होता त्यांनी आपला मार्ग त्या ठिकाणी बदलून टाकला. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, जेव्हा त्या ठिकाणी निकदेम नावाचा एक व्यक्ती जेव्हा प्रभूकडे त्या ठिकाणी आला, रात्रीच्या 2 ते 3च्या प्रहाराच्या दरम्यान तो प्रभूकडे जेव्हा आला आणि तो म्हणतो की तुम्ही उत्तम गुरुजी आहात, की अशा गोष्टी ज्या तुम्ही करत आहात त्या असाधारण आहे, असे चमत्कार देवापासून आल्याशिवाय कोणी मनुष्य करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी प्रभूने त्याला सांगितलं की त्या ठिकाणी तुला नवा जन्म प्राप्त करणं गरजेचं आहे. तो म्हणतो एक म्हातारा व्यक्ती आपल्या आईच्या उदरामध्ये कस काय जाईल, हे तर त्या ठिकाणी विचित्र आहे. परंतु प्रभू त्या ठिकाणी म्हणतो या गोष्टी तुला तू गुरु असूनही या गोष्टी समजत का नाही. तो म्हणतो कस काय समजावं. प्रभूने त्याला सांगितलं हा वारा तुझ्यापासून जात आहे, तो तुझ्या डोळ्याला दिसतो का. तो म्हणतो मला दिसत नाही, परंतु तुला जाणीव होती की तसंच पवित्र आत्म्याचं कार्य आहे. बायबल सांगतं आत्म्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. आज अनेक लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे, ते म्हणतात आम्ही ख्रिस्त येशूचे आहे, परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं योहानाने जेव्हा त्या ठिकाणी प्रभू येशूकडे पाहून त्या ठिकाणी म्हटलं हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि जेव्हा त्या ठिकाणी त्याने सांगितलं की हा तर मी तर तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु हा तुमचा बाप्तिस्मा अग्नीने करील. अग्नी काय आहे? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं. आणि ज्यावेळेस निकोदेमसला प्रभूने ही गोष्ट सांगितली त्याला आव्हान त्या ठिकाणी केलं की तू माझ्या सोबत त्या ठिकाणी येऊ शकतो, या ठिकाणी मी त्या ठिकाणी काही दिवस राहणार आहे, तुझ्याकडे संधी आहे, तू माझ्या पाठीमागे ये, माझा अनुयायी त्या ठिकाणी बन. परंतु ज्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं मान प्रतिष्ठा सन्मान गौरव या सर्व गोष्टींना पाहून निकोदेमस त्या ठिकाणी भ्याला आणि प्रभूच्या पाठीमागे येण्यासाठी त्याने नाकारलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्या जीवनात संबंधाने हीच अवस्था कुठेतरी असेल ना की आज आम्ही त्या ठिकाणी आमच्या ध्येयाच्या अतिशय जवळ जात आहोत, परंतु काही कारणास्तव आम्ही त्यापासून माघारे होत आहोत. बायबल सांगतं एक दिवस असा येणार आहे जेव्हा मनुष्य त्या ठिकाणी स्वतःला कोसणार आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे
ते खेदांनी स्वतःचं ऊर त्या ठिकाणी बडवून घेतील. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, आज तारणाचा दिवस आहे, आज कृपेचा दिवस आहे. आज अनेक लोकांसाठी धार्मिकता एक विधी त्या ठिकाणी झालेली आहे. याचं उदाहरण आज आपण बायबलमधून बघणार आहोत. तुम्हाला माहित आहे, देवाने इस्रायली लोकांना एक राजा दिला, स्वतःच्या इच्छेने नाही दिला, त्यांनी मागितला म्हणून दिला. प्रेज लॉर्ड. आणि त्याचं नाव जे आहे ते आहे शाऊल. कारण की जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं तर इस्रायली लोकांनी शमूएलाकडे एक तक्रार केली. ते म्हणाले, जसे आसपासच्या राज्य जे आहे त्यांना राजा आहे, त्यांचा न्याय करण्यासाठी आहे, त्यांच्या वतीने कोणीतरी लढण्यासाठी आहे, तसं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी एक राजा पाहिजे. आणि शमूएलाने जे देवाने सांगितलं, प्रभूने सांगितलं, अरे लोक असं असं करतील, तसं तसं करतील, हे होईल, हे वाईट परिणाम होतील, अशा गोष्टी होतील. कारण की तेव्हा शमूएल जो होता ना, तो त्यांचा शास्ता होता, ज्याला त्या ठिकाणी न्यायाधीश म्हटलेला आहे. आणि तो त्यांचा न्याय करत होता. परंतु इस्रायली लोकांनी त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी तक्रार केली. ते म्हणाले, ते आम्हाला काय माहित नाही, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे, आम्हाला राजा पाहिजे. आणि परमेश्वराने सांगितलं, ठीक आहे. शाऊल भेटण्याआधी त्या ठिकाणी परमेश्वराने सर्व गोष्टी शमूएलाला ज्या आहेत त्या सांगितल्या. बायबल सांगतं की शाऊल राजा जो आहे, शाऊल जो आहे तो इस्रायलाचा पहिला असा राजा होता जो बन्यामीन वंशातून आला होता. इस्रायलाचे किती गोत्र होते? 12 गोत्र होते. आणि हे 12 गोत्र कोण होते, 12 वंश कोणते होते? हे याकोबाच्या पोरांची नावं आहे. प्रेज द लॉर्ड. हे 12 गोत्र जे आहे, 12 वंश जे आहे, हे याकोबाच्या पोरांचे नाव आहे, 12 पोरांचे नाव आहे. त्यापैकी सर्वात जो कनिष्ठ होता त्याचं नाव होतं बन्यामीन. आणि त्या गोत्रामधून त्या ठिकाणी कोण आला? शाऊल आला. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की हा सर्वात लहान वंश होता. शाऊलाच्या त्या ठिकाणी त्याच्या विषयी असं लिहिलेलं आहे. एकदा झालं काय की परमेश्वराने याला निवडण्या अगोदर सर्व गोष्टी जेव्हा शमूएलाला सांगितल्या, एकदा झालं काय, शाऊलाच्या बापाची गाढवं जी आहे ती हरवली. आणि हरवल्यानंतर बापाने सांगितलं, हे शाऊला जा, माझी त्या ठिकाणी गाढवं हरवलेली आहे, ती शोधून आण. सर्व डोंगराचा त्या ठिकाणी प्रदेश जो आहे, शाऊल आपल्या सेवकासोबत, आपल्या सोबत्यासोबत जेव्हा निघाला, त्याने सर्व त्या ठिकाणी डोंगर रांग जी आहे ते सर्व पालथा घातला. परंतु त्याला कुठेही त्या ठिकाणी आपल्या बापाची गाढवं सापडली नाही. पण सोबत जो सेवक होता, त्या सेवकाने त्याला सांगितलं, अरे बाबा ऐक, इथं जवळच आहे ना, इथं कुठेतरी जो आहे एक द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे संदेष्टा, ज्याला भविष्यवक्ता म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी एक द्रष्टा आहे, एक संदेष्टा आहे. आपण जाऊ, तो आपल्याला सांगेल की आपली गाढवं आपल्याला कुठे मिळतील. आणि शाऊल त्याला म्हणतो, बाबा त्याच्याकडे जायचं खरं तू म्हणतो आहे, परंतु त्याला काहीतरी दान वगैरे द्यावं लागेल, त्याला काहीतरी भेट आपल्याला द्यावं लागेल. माझ्याकडे काही नाही ना, भाकरी आहे ना काही आहे. तर त्या ठिकाणी त्याचा सेवक म्हणतो, माझ्याकडे पाऊण शेकेल त्या ठिकाणी आहे. एक त्या ठिकाणचं एक व्यवहार करण्याचं एक नाणं होतं. आणि तो म्हणतो, माझ्याकडे पाऊण शेकेल आहे आणि आपण जाऊया. आणि ते तिथून निघाल्यानंतर त्या ठिकाणी जात असताना वाटेत काही पोरी त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी जात होत्या. त्या पोरींना विचारलं की इथे जो आहे द्रष्टा जो आहे, संदेष्टा आहे, आम्हाला कुठे मिळेल. आणि त्या पोरी त्याला म्हणाल्या का आजच त्या ठिकाणी संदेष्टा या गावामध्ये आलेला आहे, तो यज्ञ करण्याकरिता त्या डोंगरावर जात आहे. कारण ती जागा जी होती ती चढाची जागा होती. आणि त्यांनी दाखवलं, बघ तो त्या ठिकाणी पटकन जा, तो तुम्हाला भेटेल. आणि या साऱ्या गोष्टी ज्या आहे ते देवाने शमूएलाला अगोदरच सांगितल्या होत्या की असा असा एक व्यक्ती आहे जो तुझ्याकडे येणार आहे. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी शमूएल जो आहे तो तिथे त्या ठिकाणी वरती जात असता, यज्ञ करण्याकरता जात असता, त्याने पाहिलं की एक व्यक्ती जो आहे आपल्या सेवकासोबत त्याच्याकडे येत आहे. आणि तो तिथे येऊन त्याच्यासोबत बोलला. आणि त्याने सांगितलं की असं असं झालं. परंतु झाल्या अगोदर त्या ठिकाणी शमूएलाने पाहिलं की देवाने ज्याला निवडलेला आहे तो हाच आहे. आणि त्यांना सोबत घेतलं. सोबत घेतल्यानंतर त्याला आपल्या खोलीमध्ये घेऊन गेला. आणि खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या सेवकाने जे आहे ते ज्या ठिकाणी जे काम बनवलं होतं, जे जेवण बनवलं होतं, ते तिघांसाठी जेवण त्या ठिकाणी बनवलं होतं. परंतु शमूएलाने आपल्या सेवकाला काय सांगितलं होतं माहितीये का? एक मांसाचा तुकडा जो आहे तो वेगळा ठेवलेला आहे. आणि तो जो आहे तो स्पेशल जो आहे तो शाऊलासाठी आहे, तो त्याला वाढून दे. आणि जेव्हा त्याने त्याला दिल्यानंतर त्या ठिकाणी ते बोलत होते. आणि बोलल्यानंतर जेव्हा त्यांचं जेवण झाल्यावर ते उठल्यानंतर ते जायला निघाले. तेव्हा सेवकाला जो शाऊला बरोबर होता, शमूएलाने त्याला सांगितलं की तू पुढे जा, मला याच्यासोबत बोलायचं आहे. आणि बोलायचं असताना जेव्हा
जेव्हा तो सेवक निघून गेला तेव्हा शमूएलाने शाऊलाला सांगितलं, देवाने इस्रायलाचा राजा होण्याकरिता तुझा अभिषेक केला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं या ठिकाणी परमेश्वर जो आहे तो सर्व गोष्टी त्याने अगोदरच त्या ठिकाणी शमूएलाला सांगितल्या होत्या. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं शमूएलाने त्याचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर शाऊल जो आहे इस्रायलाचा राजा झाला. कमालीची गोष्ट बायबलमध्ये लिहिलेलं आहे, शमूएलाने शाऊलाला नाही निवडलं. कमालीची गोष्ट, शमूएलाने शाऊलाला नाही निवडलं. इस्रायली लोकांनी सुद्धा देवाला किंवा शमूएलाला असं नव्हतं म्हटलं की आम्हाला हाच राजा पाहिजे, या शाऊल नावाचा राजा पाहिजे, हाच व्यक्ती पाहिजे. इस्रायली लोकांनी सुद्धा देवाला किंवा शमूएलाला मागितलं नव्हतं. आता लक्ष द्या बरं का, आज थिओलॉजी बायबलची थिओलॉजी, बायबलचा अभ्यासक्रम आणि बायबल जे पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला प्रकट करतं याचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन. प्रेज द लॉर्ड. मी थिओलॉजीचा अभ्यास करतो कारण की मी थिओलॉजीचा विद्यार्थी आहे. मी बायबल कॉलेजला आहे, 3rd इयर आता माझं संपल आणि मी 4th इयर म्हणजे माझं लास्ट इयर आहे. या वर्षामध्ये माझं लास्ट इयर जे आहे ते संपून जाईल. मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा या गोष्टी जशाच्या तशा ज्या आहेत त्या बायबलमध्ये नमूद केलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बायबलमध्ये वाचलेलं आहे, मीही बायबलमध्ये वाचलेलं आहे. ज्यांनी वाचलं नाही त्यांनी घरी जाऊन वाचा. पहिले शमूएलमध्ये सगळं लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की इस्रायली लोकांनी अशी मागणी केलीच नव्हती की आम्हाला त्या ठिकाणी शाऊलच राजा पाहिजे, किंवा शमूएलाने सुद्धा असं देवाला म्हटलं नाही का या व्यक्तीचा, या शाऊल नावाच्या व्यक्तीचा मी निवड करतो देव बाप्पा, याला तू इस्रायलाचा राजा बनव. देवाचं पवित्र वचन सांगतं देवाने शमूएलाद्वारे शाऊलाची निवड केली. प्रेज द लॉर्ड. देवाने काय केलं? शमूएलाद्वारे शाऊलाची निवड केली. जेव्हा शाऊल राजा झाला तर हा शाऊल राजा एका पाठोपाठ एक आज्ञेचं उल्लंघन करीत गेला. काय केलं त्याने? देवाच्या आज्ञा नाही पाळल्या. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की ज्या उद्देशासाठी देवाने त्याला निवडलं होतं, ज्यासाठी अभिषेक केला होता, त्या गोष्टी त्याने आपल्या जीवनाद्वारे त्या पूर्ण केल्या नाही. तो ते काम करतच नव्हता ज्यासाठी देवाने त्याला निवडलं. एका मागे एक आज्ञा पालन न केल्यामुळं देवाने काय केलं? त्याला राजपदावरून झुगारून दिलं. प्रेज द लॉर्ड. अरे तो इतका त्या ठिकाणी त्या आज्ञा न पालनामुळे एवढं त्याचं त्या ठिकाणी तो नाशाकडे चालला होता. शेवटी तो भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे जातो. भूतविद्या प्रवीण स्त्री म्हणजे कोण माहितीये का तुम्हाला? त्या काळी प्रेत प्रेत आत्मे जे आहे, भूतांना ते त्या ठिकाणी काय करायचे? बोलवायचे आणि त्यांच्याकडून जे आहे ते जाणून घ्यायचे. जसं आजही काही लोक करतात ना, भूत सिद्धी करता. एखादं म्हातारं मेलं, त्याने गुप्त धन कुठेतरी लपून ठेवलं, त्याच्या आत्म्याला बोलवा आणि त्याच्याकडे येऊन त्या ठिकाणी विचारा. मग तो बाबा तिथं बसतो, सर्व गोष्टी करतो. या साऱ्या गोष्टी फालतू आहेत. जे गोष्टी बायबलमध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये देवाने सांगितलेलं आहे, अशा गोष्टी करणारा व्यक्ती शापित आहे. एवढं त्या ठिकाणी तो आज्ञेचं उल्लंघन करत गेला, एवढं त्या ठिकाणी सर्व करीत गेला. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं एका पाठोपाठ चुका करतो आहे आणि एका पाठोपाठ त्या ठिकाणी तो सर्व गोष्टींपासून, देवापासून दूर होत राहिला. आणि अशा गोष्टी जेव्हा देवाने पाहिल्या तेव्हा परमेश्वराने म्हटलं की शमूएलाला सांगितलं की आता मी शाऊलाला जे आहे राजपदावरून झुगारून दिलेलं आहे. तू काय कर? शाऊलाला जाऊन सांग की मला त्याच्यापेक्षा चांगला कोणीतरी भेटलेला आहे. जा त्याला सांग मी त्याला राजपदावरून त्या ठिकाणी झुगारून दिलेला आहे. जा त्याला सांग की त्याच्यापेक्षा चांगला माझ्या मनासारखा मला कोणीतरी सापडलेला आहे. आणि शमूएलाने जाऊन जे आहे या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या शाऊलाला सांगितल्या. आणि त्या ठिकाणी प्रभूने म्हटलं की तुझ्या जागी मी कोणाला तरी राजा बनवलेला आहे. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का सर्वांना? हे जसं तसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे बरं का.
हे जसंच्या तसं काय लिहिलेलं आहे बायबलमध्ये? लिहिलेलं आहे. याच्या विरोधात ना तुम्ही आहे ना मी आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला पुढे सांगतं, शाऊलाला काढलं आणि त्याच्या जागी कोणाला बसवलं? दाविदाला बसवलं. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. थिओलॉजी सुद्धा याच प्रकारे त्या ठिकाणी सांगते. जर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, इथं वास्तविक पाहता जेव्हा परमेश्वराने शाऊलाला हटवलं आणि शाऊलाला बाजूला करून जेव्हा इस्रायलाच्या राजपदासाठी दाविदाचा अभिषेक केला, दाविदाला आणलं, परंतु एक हैराण करणारी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. देव त्या ठिकाणी दाविदाच्या विषयी जेव्हा असं म्हणतो की दावीद जो आहे माझ्या मनासारखा राजा आहे. काय म्हणतो दाविदाविषयी परमेश्वर? दावीद माझ्या मनासारखा राजा आहे. पर हैराण करणारी गोष्ट एक बायबल मध्ये आहे. मग मला सांगा, शाऊल देवाच्या मनासारखा नव्हता का? परमेश्वर काय म्हणतो? दावीद माझ्या मनासारखा राजा. मग शाऊल नव्हता का? ना शमूवेलाने शाऊलाला मागितलं होतं, ना इस्रायली लोकांनी शाऊलाला मागितलं होतं. शाऊलाला निवडलं कोणी होतं? शाऊलाला निवडलं कोणी होतं? शाऊलाला देवानेच निवडलं होतं ना. मग शाऊल देवाची पसंत नव्हता का? अरे शमूएल शाऊलाकडे नव्हता गेला का बाबा मी तुझ्याकडे येतो, तू येऊ नको, मी तुझ्याकडे येतो, तुला राजा बनवायसाठी मी येतो, मी तुला निवडतो, देवाला मी सांगतो तुला निवडायचं आहे. शमूएल गेला होता का शाऊलाकडे? शाऊल शमूएलाकडे गेला होता. इस्रायली लोक त्या ठिकाणी शमूएलाकडे येऊन म्हणाले नाही, हे बघ हा बेन्यामीन वंशातला, याची हाईट चांगली आहे, याची ताकद चांगली आहे, हा एकदम सुंदर आहे, देखणा आहे, आम्हाला हाच राजा पाहिजे, असं म्हटलं होतं का? नाही. कोणी निवडलं होतं त्याला? प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा होती, देवाची निवड होती का शाऊल राजा बनावा. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा शाऊलाला त्या ठिकाणी राजा बनवलं तेव्हा शाऊल लपून बसला होता. तो म्हणतो, अरे मी बेन्यामीन वंशातला आहे, अतिशय कनिष्ठ आहे, मीच कस काय राजा होऊ शकतो? तो तर लपून बसला होता ना. कोणी निवडलं त्याला? प्रेज द लॉर्ड. कारण की उत्पत्ती 49 मध्ये जर तुम्ही वाचलं, याकोबाने आपल्या 12 पोरांना जेव्हा आशीर्वाद दिले होते, त्या 12 पोरांना आशीर्वाद देताना याकोबाने काय सांगितलं होतं? की यहुदाच्या घराण्यातून राजघराणा येईल. भविष्यवाणी बरोबर आहे नाही? वाचताना तुम्ही बायबल काय सांगितलं होतं? यहुदाच्या घराण्यामधून काय येईल? राजघराणा येईल. परंतु इथं झालं तर उलटच आहे. बेन्यामीन कुळातला, बेन्यामीन वंशातला एका व्यक्तीला देवाने त्या ठिकाणी निवडलं आणि त्याला त्या ठिकाणी शमूएलाला, त्या ठिकाणी शमूएलाची चॉईस नव्हती. शमूएल म्हटला नव्हता की याला मी निवडलेला आहे. इस्रायली लोक म्हणाले नव्हते का आम्हाला हाच राजा पाहिजे. निवडलं तर निवडलं होतं, त्याला देवाने निवडलं होतं. बायबल सांगतंय शाऊल देवाची पहिली पसंत होता. कदाचित तुम्ही मला त्या ठिकाणी म्हणत असाल, अरे तू काही सांगत नाही. हेच तर मला तुम्हाला आज सांगायचं आहे. देवाची पहिली पसंत दावीद नव्हता, देवाची पहिली पसंत शाऊल होता. पहिली निवड देवाने इस्रायलाचा राजा होण्याकरता शाऊलाला निवडलं होतं. ना शमूएल म्हटला हा राजा पाहिजे, ना इस्रायली लोक म्हणाले हा पाहिजे. देवाने त्याला निवडलं, त्याला पाठवलं तिथं. आणि देवाचं वचन सांगतं शाऊल राजा झाला. ही देवाची योजना होती. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी लिहिलेलं आहे देवाची निवड होती, शाऊल राजा बनावा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या मनासारखा मला राजा मिळालेला आहे आणि तो त्याचं नाव जो आहे दावीद आहे. मग शाऊल नव्हता का? प्रेज द लॉर्ड. घेऊन तर प्रभू आला ना त्याला. शमूएल थोडी घेऊन आला का हा राजा आहे. इस्रायली लोक थोडी घेऊन आले. कोण घेऊन आलं? देवाने आणलं ना त्याला. प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? कुठे गेला होता तो?
गाढव शोधायला गेला होता. शाऊल शमूएल थोडी म्हणत होता नाही नाही कोणीतरी येत आहे बरं का, नाही नाही नाही, हा अरे देवाने त्याला सांगितलं होतं येणार तो, मी निवडलंय त्याला. प्रेज द लॉर्ड. शमूएलाला देवाने त्या ठिकाणी सांगितलं होतं का मी शाऊलाला निवडलेला आहे. मग त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, या ठिकाणी देवाची योजना होती की त्याने तिथे यावं आणि त्याने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ना, परमेश्वर म्हणतो माझ्या मनासारखं मला राजा सापडला, त्याचं नाव दावीद आहे. मग शाऊलाला कोणी आणलं? शाऊलाला कोणी आणलं? बोला ना, कोणी आणलं शाऊलाला? देवानेच आणलं ना, देवानेच बोलवलं ना. मग देवाची पहिली पसंत कोण होता? उपास प्रार्थनेमध्ये हा आवाज निघत नाही का? प्रेज द लॉर्ड. बोला बोला. काय नाही, काय उत्तर चुकलं ना कोणी तुम्हाला इथं लगेच म्हणणार नाही का तुम्हाला बरखास्त केला जाईल, कोणी हसणार. अरे मी तुम्हाला सांगतो, काय घाबरता बोलायला? उद्या तुम्हाला लोकांसमोर उभा राहून बोलायचं आहे. आता बोलणार तर घरामध्ये बोलू शकाल. देवाच्या पवित्र वचनाद्वारे जे इथे तुम्ही शिकत आहात ते तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाला वळण देणार आहे. ते फक्त ऐकण्यासाठी मनामध्ये ठेवण्याकरता नाहीये, ते लोकांना सांगण्याकरता आहे. कारण की बायबल सांगतं प्रत्येक शास्त्रलेख हा ईश्वरप्रेरित देवाच्या आत्म्याद्वारे लिहिला गेलेला आहे. तो त्या ठिकाणी दोष दाखवण्याकरता, सांत्वन देण्याकरता, पवित्र वचनाद्वारे जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता दिलेला आहे. हालेलुया. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. मी त्या ठिकाणी शाऊलाला देवाने आणलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी शाऊल देवाची पहिली पसंत होता. मी देवाला दोष देत नाही बरं का, मी देवबापावर खूप प्रेम करतो. पण मला या वचनाद्वारे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. कारण की पुष्कळ लोकांना देवाविषयी गैरसमज या ठिकाणी झालेले आहे. या दिवसांमध्ये पुष्कळ लोकांना देवाविषयीचे गैरसमज झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे शाऊलाला जेव्हा देवाने निवडलं होतं, मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी दावीद देवाची पहिली पसंत नव्हता. देवाची पहिली पसंत जो होता तो शाऊल होता. हालेलुया. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की जेव्हा तो पसंत होता, वाचूया आपण एक वचन, पहिले शमूएलाचा 13वा अध्याय. मग तुम्हाला थोडंसं समजेल यामध्ये काय लिहिलेलं आहे. पहिले शमूएल 13वा अध्याय. सर्वांनी काढलं? ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी आपल्या बायबलमध्ये पहिले शमूएल काढा. 13वा अध्याय काढला. आता आपल्या बायबलमध्ये 13व्या वचनामध्ये बारकाईने लक्ष द्या. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी वाचतो तुमच्यासाठी. शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही. मानिली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. प्रेज द लॉर्ड. हैराण करणारी गोष्ट आहे ना. मी तर हैराण झालो. मला नाही माहिती तुम्ही हैराण झाले का नाही म्हणून. इथं काय लिहिलेलं आहे क्लिअर बायबल मध्ये स्पष्ट देवाचं वचन सांगतं, शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही. मानिली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. कायम स्वरूपी तुझं राज्य हे झालं असतं. जोपर्यंत तू हयात आहे, जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तू इस्रायलावर कायमचं राज्य केलं असतं. प्रेज द लॉर्ड. देवाची पहिली इच्छा ही होती. प्रभू असं कधीच करत नाही की त्याने शमूएलाला त्या ठिकाणी सांगितलं की शाऊलाला राजा बनव. शाऊल राजा बनला आणि प्रभू वाट पाहत राहिला, हा कधी एकदाचं पतन होतो, याचं कधी या पापामध्ये पडतो, हा कधी त्या ठिकाणी आज्ञेचं उल्लंघन करतो आणि मी काय करतो, याला लगेच राजपदावरून झुगारून देतो आणि त्याच्या जागी दावीदाला आणून बसवतो. कधीच देवबाप असं करणार. परमेश्वर असं करतो का? पुष्कळ लोकांना देवाविषयीचे गैरसमज आहे.
आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की आमचा प्रभू आम्हाला या ठिकाणी हेच सांगत आहे की शमूएल त्या ठिकाणी शाऊलाला म्हणतो की त्या ठिकाणी तू मूर्खपणा केला, तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानिली नाही, मानिली असती तर परमेश्वराने तुझे राज्य इस्रायलावर निरंतरचे स्थापिले असते. याचा अर्थ देवाची पहिली निवड, पहिली पसंत जो होता तो कोण होता? शाऊल राजा होता, दावीद नव्हता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रभू याला म्हणतो निरंतर मी तुझं राज्य स्थापिलं असतं. निरंतर म्हणजे जोपर्यंत शाऊल जिवंत आहे तोपर्यंत त्याचं राज्य असेल. आणि देवाची पहिली निवड जी होती ती म्हणजे त्या ठिकाणी शाऊल होता. परंतु आता एक व्यक्ती, त्याला कितीही सांगा तो ऐकतच नाहीये, ऐकतच नाहीये, ऐकतच नाहीये, ऐकतच नाहीये, चुकाच करत आहे, अमान्यच करत आहे. अरे प्रभू काय करील? वारंवार त्याला संधी दिली, वारंवार संधी दिली, पण एक गोष्ट एक व्यक्ती मानतच नाहीये, मानतच नाहीये. शेवटी देव बाप म्हणतो आता नाही, आता मी तुला बाजूला करतो, तुझ्या जागी मी दुसऱ्याला निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हट्टीपणा करत आहे तो. प्रभू म्हणतो आता बाजूला हो, आता मी दुसऱ्याला घेऊन येतो. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पहिली निवड शाऊल होता. आता त्या ठिकाणी शाऊलाने अवज्ञा केली आणि परमेश्वराने त्याला काय केलं? आज मी तुम्हाला या वचनाद्वारे हेच सांगू इच्छितो, तुम्ही आणि मी देवाची पहिली पसंत आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, तुम्ही आणि मी देवाची पहिली पसंत आहे. जर तुम्ही नाही येणार तर तुमच्या जागी परमेश्वर दुसऱ्याला घेऊन येईल. तुम्ही आणि मी देवाची पहिली पसंत आहे. जर तुम्हीच येणार नाही तर परमेश्वर तुमच्या जागी दुसऱ्याला घेऊन येईल. कारण की एक व्यक्ती वारंवार त्याला ऐकत नाहीये, वारंवार त्याचं ऐकत नाहीये, आपलीच मनाची इच्छा पूर्ण करतो, हट्टीपणा करत आहे. परमेश्वर दुसऱ्याला घेऊन येईल. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाची पहिली निवड आहात. जर तुम्ही नाही येणार तर देव बाप तुमच्या जागी दुसऱ्याला घेऊन येईल. मी असं नाही म्हणत आहे बरं का सगळे लोक पाळक बनतील म्हणून. मी असं म्हणतच नाहीये सगळेच पाळक बनतील. परंतु काहीतरी आहे ज्यासाठी देवबापाने तुम्हाला इथं बोलावलेलं आहे. काहीतरी उद्देश आहे, काहीतरी सेवा तुमच्यासाठी देवबापाने दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या जगामध्ये आले ते अपघाताने नाही आले. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला इथे आणण्याचा, या जगामध्ये आणण्याचा देवाचा एक महान उद्देश आहे. का तुमच्या आईबापाने ठरवलं का आपल्याला लेकरू होऊ द्यायचं आणि तसं झालं, ते सोबत आले त्यांनी आणि लेकरू झालं? असं नाहीये. त्यांनी कल्पना केली का नाही आता तर व्हायलाच पाहिजे, आता लई दिवस झाले, नाही असं नाहीये. तुम्ही अपघाताने नाही आले. एक योजना होती आणि मी त्याचा पुरावा बायबल मधून देतो. मी फालतू गोष्टींच्या पाठीमागे जात नाही का लोक म्हणतात असं केल्याने असं, तसं केल्याने असं. अरे बायबलचा परमेश्वर आम्हाला प्रत्येक गोष्टी पुराव्यासहित आम्हाला प्रगट करणारा परमेश्वर आहे. वाचा त्या ठिकाणी इर्मयाचा पहिला अध्याय. इर्मया याचा पहिला अध्याय इर्मया पहिला अध्याय 4 आणि 5 वचन वाचतो. लक्ष द्या. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होता. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. प्रेज द लॉर्ड.
गर्भाशयात घडण्यापूर्वी म्हणजे दावीद अजून त्याच्या आईच्या उदरामध्ये सुद्धा नाही आला. भयजन्य अद्भुत रीतीने त्याची घडती घडत असताना त्याच्या अगोदर त्याची अजून त्या ठिकाणी आईबाप सोबत सुद्धा त्या ठिकाणी आलेले नाहीये. तेव्हा परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की परमेश्वर या ठिकाणी लिहितो की तुला गर्भाशयामध्ये घडण्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. अपघाताने नाही आलो आम्ही इथे. आम्ही अजूनही त्या ठिकाणी मी माझ्या आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी जाण्या अगोदर देवाचं पवित्र वचन सांगतं तू मला ठाऊक होतास. आणि जेव्हा आम्ही त्याला ठाऊक होतो तर त्याने आम्हाला त्या ठिकाणी गर्भाशयात घडण्यापूर्वीच पवित्र केले. तुम्ही आणि इथे मी इथे आलेलो आहे. का आलेलो आहे माहितीये का? कारण की तुमच्या आणि माझ्या जीवना संबंधाने देवाची एक महान योजना आहे. अशी योजना की ज्या योजनेसाठी त्याने आम्हाला इथपर्यंत सांभाळलं. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या जगामध्ये आम्ही यासाठी आलो की देवाची एक योजना आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी. म्हणून देवबापाने आम्हाला या ठिकाणी या जगामध्ये आणलं. मी असं पुन्हा सांगेल, मी असं नाही म्हणत आहे का आम्ही प्रत्येक जणाने पाळकच बनावं, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं काहीतरी आहे आमच्यामध्ये, काहीतरी उद्देश आहे तुमच्या जीवनाबद्दल, काहीतरी देवाला तुमच्या जीवनाद्वारे करायचं आहे, काहीतरी तुमच्या घडण्या हातांद्वारे देवाला सेवा करून घ्यायची आहे. म्हणून देवबापाने या ठिकाणी या जगामध्ये तुम्हाला घेऊन आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजतंय का? आपल्या शेजाऱ्याला सांगा देवाची पहिली पसंत तुम्ही आहात. विश्वासाने सांगा देवाची पहिली पसंत तुम्ही आहात. जर तुम्ही नाही येणार तर तुमच्या जागी दुसऱ्याला घेऊन येईल. समजा या गोष्टींना, या गोष्टी समजून घ्या. आज जे आपल्या धार्मिक जीवनाविषयी त्या ठिकाणी गांभीर्याने चालत नाहीये, जे आपल्या आत्मिक जीवनाविषयी आपल्या पाचरणाविषयी त्या ठिकाणी गंभीर नाहीये, पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की देवाचं पवित्र वचन सांगतं की जर आम्हाला देवाला आमच्याकडून काहीतरी करून घ्यायचं आहे, जर देवाने एका विशिष्ट उद्देशासाठी आम्हाला निवडलेलं आहे, या जगामध्ये घेऊन आलेला आहे, पण आम्ही शाऊलासारखं जर ऐकतच नाहीये तर प्रभू काय करेल? आम्हाला बाजूला करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची पहिली निवड तुम्ही आहात. देवाची पहिली निवड तुम्ही आहात. पहिली पसंत तुम्ही आहात. मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाच्या वचनाद्वारे, जर तुमचं पाचारणापासून तुम्हाला देवाने पाचारण केलं, पाचारण या शब्दाचा अर्थ मी पुन्हा सांगतो, ज्या सेवेकरिता ज्या कार्याकरिता देवाने तुम्हाला निवडलेलं आहे त्याला म्हणतात पाचारण. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही आपल्या पाचारणामध्ये जेव्हा देवाने तुम्हाला पाचारण दिलेलं आहे, तुमच्या पाचारणापासून तुम्हाला कोणीच बाजूला करू शकत नाही. शिवाय तुमच्या पाचारणापासून तुम्हाला कोणीच बाजूला करू शकत नाही. करणार फक्त तुम्हीच स्वतःला करणार. कोणी करू नाही शकत. सैतान सुद्धा तुम्हाला बाजूला नाही करू शकत. एवढी हिंमत पण नाही त्याच्यामध्ये. पायाखाली तुडवलंय त्याला आपण. प्रभू येशूच्या बलिदानाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे आम्ही विजयी आहोत. उलट पक्षी ज्याने आम्हावर प्रेम केलं त्याच्या योगे आम्ही सर्व गोष्टींमध्ये महाविजयी असं ठरतो. संत पावलाने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच रोमकरस पत्रामध्ये संत पाऊल या प्रकारे म्हणतो की शांतीचा देव परमेश्वर सैतानाला लवकर तुमच्या पायाखाली तुडवील. जर तुम्हाला तुडवायचं आहे तर तुम्ही त्याला तुडवालच. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या पाचारणापासून तुम्हाला कोणीच बाजूला करू शकत नाही. करू शकत असेल कोणी तर ते फक्त तुम्ही स्वतः. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो कोणीच आमचं त्या ठिकाणी पाचारण खराब करू शकत नाही आमच्याशिवाय. देवाचं पवित्र वचन सांगतं शाऊलाला कोणीच त्या ठिकाणी पाडू शकत नव्हतं. देवाचं वचन सांगतं त्याचा अभिषेकच यासाठी केला होता की त्याने विजयीच व्हावं. विजयी होण्याकरता देवाने त्याला निवडलं होतं. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं राज्य करण्याकरता त्याला निवडलं होतं. आणि या ठिकाणी त्याला कोणीच त्या ठिकाणी हरवू शकत नव्हतं. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला हे सांगतं की आमचं पाचारण खराब करण्यासाठी कारणीभूत जर कोणी असेल तर ते आम्ही स्वतः आहो. आणि बायबलही त्या गोष्टीसाठी आम्हाला त्या ठिकाणी दुजोरा देतं. शाऊलाचं पतन त्याच्या स्वतःमुळे झालं. जर तुम्ही ऐकतच नाहीये मग देवबाप काय करेल माहितीये का? तुमच्या जागी दुसऱ्याला घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो देवाची पहिली निवड तुम्ही आहात. देवाची पहिली निवड तुम्ही आहात. तुम्ही तुमच्या आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी अपघाताने नाही आले.
तुमच्यासाठी देवाची एक महान योजना होती. देवाने त्यासाठी तुम्हाला अभिषेक केलेला आहे. तुम्ही ऐकतच नाहीये. मधूनच जर तुम्ही सोडून पळून जात आहात तर मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगता आम्ही मान्यच करत नाहीये, शाऊलासारखं आम्ही ऐकतच नाहीये. तर प्रभू म्हणतो ठीक आहे, तू नाही ऐकत, तू नाही मान्य करत, माझ्याकडे पर्यायांची कमी नाही. देवाकडे ऑप्शनची कमी नाहीये. देवाकडे पर्यायाची कमी नाहीये. जर स्वप्नील अनिल पवार नावाचा व्यक्ती या वेदीवर अयोग्य जीवन जगतो आहे, देवाने सांगितलं ते करत नाहीये, तर परमेश्वर त्याला बाजूला करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. त्याच्याकडे पर्यायांची कमी नाहीये. जर मी नाही तर माझ्या जागी दुसरा सही, कारण की आमचा परमेश्वर जो आहे तो पर्यायांची कमी ठेवत नाही. त्याच्याकडे अनेक ऑप्शन आहे. वारंवार तो आमच्याकडे एक अवलोकन करतो, वारंवार वचनाद्वारे बोध करतो, वारंवार देवाच्या दासांद्वारे आम्हाला सांगतो, पण आम्ही बदलायला तयार नाही, हट्टीपणा सोडायला तयार नाही, जीवनच बदलायला तयार नाहीये. तर देवाकडे पर्यायांची कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं, शमूएल पडलाय, रडत राहिला, शाऊल पडला, रडतो आहे, विलाप करतो आहे. प्रभू म्हणतो काय करतोय, काय करतो आहेस तू? उठ, माझ्या मनासारखा मला कोणीतरी भेटलेला आहे, जा इशायाच्या घरी, त्याच्या एका पुत्रापैकी एकाचा अभिषेक कर, त्याला मी इस्रायलाचा राजा होण्याकरता निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं, देवाकडे त्या ठिकाणी पर्यायांची कमी नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी जर ऐकणार नाही तर देवाकडे पर्यायांची कमी नाहीये. दुसरा पर्याय आहे, आमच्या जागी दुसऱ्याला घेऊन ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचं काम दुसऱ्याकडून करून घेईल. जर तुम्ही म्हणाल असं कसं पालक साहेब, तुम्ही म्हणता उत्पत्ती 49 मध्ये का उगाचच भविष्यवाणी केली का? लिहिलंय दाविदाच्या घरानं, जे यहूदाचं गोत्र आहे, यहूदाच्या वंशामधून राजघराणं येईल. आणि तुम्ही जर आम्हाला सांगत राहिले, परमेश्वर इथं म्हणतो की बन्यामीनाचं जे कुळ आहे, त्याचा वंश आहे, त्याच्यातून शाऊलाला निवडलं, आणि त्या शाऊलाचं घराणं जे आहे, ते शाऊलाचं जे काही राज्य आहे ते मी निरंतरच स्थापन करीन. येण्यात काढता का? असं कुठं राहतं का? अरे तो परमेश्वर आहे, त्याच्याकडे तो काही बी करू शकतो. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, बायबल मध्ये जेव्हा सर्व इस्रायली लोकांनी देवाच्या विरोधामध्ये बलवा केला होता, त्यांनी बंड केलं होतं, तेव्हा प्रभू मोशेला काय म्हणतो माहित आहे का? या सगळ्यांना मी मारून टाकतो, तुझ्या वंशाला मी त्या ठिकाणी तयार करतो, लेव्याचं घराणं मी करतो. पण मोशे उपडा पडला, नको ते बाप्पा, नको करू नको असं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तरी एका बाणाने एकच लक्ष मारू शकता, आमचा परमेश्वर एका बाणाने कितीतरी लक्ष मारतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे पर्यायांची कमी नाही. शेजाऱ्याला सांगा, देवाकडे पर्यायांची कमी नाहीये. हा, विश्वासाने सांगा, देवाकडे पर्यायांची कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर परमेश्वर त्या ठिकाणी काही पण करू शकतो, त्याच्याकडे पर्यायाची कमी नाहीये, तर तो कशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी राजघराणं स्थापन करू शकतो. मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, एक दिवस मोशेला त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं की माझ्या लोकांना घेऊन तुला कुठे जायचं आहे? इस्रायल त्या ठिकाणी कनान मध्ये जायचं आहे. इस्रायली लोकांना कुठे घेऊन जायचं आहे? अभिवचन कोणाला दिलं? मोशेला दिलं. काय सांगितलं? मोशे, तू माझ्या लोकांसोबत कुठे जाशील? कुठे जाशील? बोला ना, बोला. कनान मध्ये जाय. जे तर ऍटलीस्ट जे बायबल वाचतं ते तर बोला ना. मी काय तुम्हाला थोडी म्हणणार ते भारतात आले होते म्हणून, असं आहे का? काय वचनाच्या बाहेर काहीच सांगत नाही. वचनाच्या बाहेर जर मी सांगितलं उभा राहायचं, थांबवायचं, हे चुकीचं सांगतोय, तेवढा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल तुझे काय बरोबरी करायची, तू तर हुशार माणूस आहे. हुशारी नाही, सत्य सत्य आहे. वचनाविषयी तडजोड नाही. काय सांगितलं मोशेला? तू इस्रायली लोकांना घेऊन कुठे जायचंय? तुला कनान मध्ये जायचंय. पण वाटेत एक चूक झाली मार्गामध्ये. इस्रायली लोकांना पाणी प्यायचं होतं. मोशेने काय केलं? काठी घेतली, कशावर मारली? खडकावर मारली. तुम्हाला वाटतं खरंच काठी मारणं चूक होती म्हणून?
तुम्हाला वाटतं काठी मारणं चूक होती का? काठी मारणं चूक होती का? जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या आठवड्यात मी सांगेल. तुमची इच्छा नसेल तरी जर आत्म्याने चालवलं तर मी सांगेलच. पण मला तरी वाटतं काठी मारणं चूक नव्हती, वेगळं काहीतरी कारण होतं. प्रेज द लॉर्ड. आणि मी ते तुम्हाला सांगितलं पण होतं, पण तुमच्या लक्षात नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. त्यानं मिसरिप्रेझेंट केलं देवाला, चुकीच्या पद्धतीने दर्शवलं. ठीक आहे ना, झाली चूक. त्या एका चुकीमुळं मोशे जो आहे तो कनानमध्ये जाऊ शकला. तुम्ही म्हणाल, बाळक साहेब असा कसा देव? देव तर सर्वव्यापी आहे, ज्ञानी आहे, दया करणारा आहे. जेव्हा मोशे समोरून तो चालला होता, तो म्हणत होता, मी परमेश्वर, मी परमेश्वर, पिढ्या पिढ्यांवर दया करणारा, मंद क्रोध, दया संपन्न, ऐश्वर्याने भरलेला, असा महान गौरवी स्वतःची तारीफ करत चालला. आणि त्या देवाने मोशेला कनानमध्ये नेलंच नाही. असा कसा देव? असती ना तक्रार आमची. मग मला सांगा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य देह धारण करून या जगामध्ये आला, या पृथ्वीवर आला, डोंगरावर प्रार्थना करायला गेला, त्याला भेटायला कोण आलं तिथं? त्याला भेटायला कोण आलं तिथं? एलिया आणि मोशे आला. प्रभू ज्या जागेवर उभा होता ती जागा कोणती होती? कनान. ज्या जागेवर प्रभू येशू उभा होता ती जागा कोणती होती? इस्रायल, कनान. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं, जर एखादा अभिवचन देवाने दिलेला आहे तर परमेश्वर ते पूर्ण करतो. भलेही आज नाही करणार, उद्या नाही करणार, पण एक दिवस नक्की करणार आहे. हालेलुया. म्हणून देवाची पहिली निवड तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. कोण आहात तुम्ही? देवाची पहिली पसंत. ज्या काही कामासाठी प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे, पण जर तुम्ही ते काम करणार नाही, हट्टीपणा कराल, तुम्ही म्हणाल, भाई अजून माझा वेळ नाही आला, पाळक साहेब अजून माझा वेळ नाही आला, आणि मला कस काय जमल, आता मी काय करावं, आणि माझ्याकडून होतच नाहीये. अरे प्रयत्न कर. शाळेमध्ये आम्हाला शिकवलं जायचं, ट्राय ट्राय बट नॉट क्राय. प्रयत्न करा, प्रयत्न करा, रडू नका. एखादं गणित येत नाहीये, सराव करतो का नाही आम्ही? का नाही म्हणतो, मला येतच नाही, मी करणार नाही. हस्ताक्षर चांगलं नाही तर तुमच्याकडे त्या तिरेकी वया असता का नाही? तिरेकी नाही, दुरेकी वया. तिरेकी ते इंग्लिशच्या असतात ना, 4 रेगी असतात. आता तर काय लक्षातच नाही. हस्ताक्षर सुधारण्याकरता करताना पहिले आमचे काय राहायचे, ते चिमण्याचे ते पाय कसे चालायचे, चिमणी अशी पाण्यातून निघाल्यानंतर, आता ते दिसत नाही, लुप्त झाले. आता स्टँडर्ड झाले सगळीकडे असे मस्त पेपर ब्लॉक, फडच्या, वा 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 काय. पण आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा असे चिमण्या मस्त पैकी असं एखादा डबका यायच्या, त्याच्यात उतरायच्या, त्या बाजूला फिरायच्या, एकदम असं ते विचित्र दिसायचं आहे ना आकृती. बरोबर ना? तसं अक्षर होतं. मी तर सांगतो माझं अक्षर तसंच होतं, पण माझं अक्षर सुधारलं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला शुद्ध लेखनाला बनकर मॅडम होते, सुधारलं अक्षर. मग परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं, जर तुम्ही ऐकणारच नाही, प्रभू तुम्हाला काहीतरी कामासाठी निवडतो आहे, काहीतरी काम तो त्या ठिकाणी देतो आहे, तुम्ही म्हणतच नाहीये, नाही नाही मला नाही जमायचं प्रभू, मी ऐकतच नाही, मी हट्टीपणाच करणार, तर प्रभू त्या ठिकाणी म्हणतो, ठीक आहे, हो बाजूला, दुसऱ्याला उभं कर. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे ऑप्शनची कमी नाहीये. आपल्या शेजाऱ्याला परत सांगा, देवाची पहिली पसंत तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. इथे 13 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वर तुझं राज्य सदा सर्व काळासाठी त्याने स्थापलं असतं. परंतु या ठिकाणी असं नाही झालं. काही शाऊलाने त्या ठिकाणी शाऊल राजा झाला, देवाने बसावं, थोड्या वेळ वाट पाहावी, याचं कधी आज्ञेचं उल्लंघन करतो, कधी आज्ञा नाही पाळली, आणि आज्ञाचं शियानी नाही पाळली, मी याला काय करतो, याला लगेच राजपदावरून काढून टाकतो आणि लगेच दाबीदाखला घेऊन येतो. असं होतं का?
प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, आमच्या देवाचं मन असं नाहीये कोणाला पाडून त्याला आनंद होत नाही. आमचा प्रभू खाली पाडणारा नाही, आमच्या जीवनामध्ये आम्हाला उभं करून उंच करणारा आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, परमेश्वर पाडणारा नाहीये, परमेश्वर उंच करणारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता दावीद त्या ठिकाणी आईच्या उदरामध्ये होता, तेव्हाच देवाने ठरवलं का तो काय बनल? राजा बनल. काय ठरवलं देवाने? दावीद आईच्या उदरामध्ये यायचा अगोदर देवाने ठरवलं का दावीदाला मला राजा बनवायचा आहे. आता मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी राजा बनवायचं त्याला ठरवलं, तर राजा कोण झाला इथे? असं पण देवबाप करू शकत नव्हता का? जो शाऊलाचा पोरगा आहे, ज्याचं नाव काय आहे? अरे काय आहे त्याचं नाव? त्याचं नाव काय? शाऊलाच्या पोराचं नाव मफीबोशेत ना? मफीबोशेत आहे ना? त्याचा राहतोय योनाथन. ते योनाथनाचं नाव दावीद ठेवलं असतं तर? योनाथनाचं नाव दावीद ठेवलं असतं तर ठीक आहे. दावीद शाऊलाचं पतन झालं, त्याच्या जागी त्याचा पोरग दावीद नावाने आला असतं ना राजपदावर. झालं. करू शकत होता का नाही परमेश्वर? देवबाप काही बी करू शकतो. तुम्ही एका बाणाने एकच तीर एकच निशाण माराल. आमचा प्रभू 7-8 निशाण मारतो एका याच्यात. प्रेज द लॉर्ड. हा, आमचा प्रभू काही पण करू शकतो. देवाकडे पर्यायांची कमी नाही. देवबाप असं बी करू शकत नव्हता का? चला, याचं राज्य त्या ठिकाणी इस्रायलवर त्या ठिकाणी स्थापन केलं. आता जेव्हा दावीद त्या ठिकाणी राजा झाला, तेव्हा 7.5 वर्षापर्यंत दावीदाने कशावर राज्य केलं? यहुदा प्रांतावर राज्य केलं. किती वर्ष? 7.5 वर्षापर्यंत दावीदाने यहुदा प्रांतावर राज्य केलं. आता भविष्यवाणी काय होती? यहुदाच्या घराण्यातून राजघराणं येईल. मग यहुदातून निघाला ना राजघराणं, तो तिकडे सेवा करतो आहे. जर तो देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो आहे, तर परमेश्वराने त्याचं राज्य निरंतर स्थापलं असतं. त्याचं राज्य वेगळं, दाविदाचं राज्य वेगळं. एव्हाना परमेश्वर असंही करू शकत होता की दाविदाचा शाऊलाचा कार्यकाळ पूर्ण झाला असता, आणि पूर्ण झाल्यानंतर, कारण की दाविदाच्या आणि शाऊलाच्या वयामध्ये पुष्कळ अंतर होतं, आणि जसा त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला तर दाविदाला त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या जागी, तो मेल्यानंतर त्याला राजा करू शकत होता का नाही? भलं का दाविदाचं वय वाढू द्या, परमेश्वराकडे ऑप्शनची कमी नाहीये. परमेश्वराकडे पर्यायांची कमी नाहीये. परमेश्वर त्या ठिकाणी काहीही करू शकतो. जर देवाने ठरवलं दावीद राजा बनेल, पण त्याचा जन्म काय महालात नाही झाला. त्याचा जन्म त्या ठिकाणी झाला एका त्या ठिकाणी मेंढपाळाच्या घरात. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की दावीद त्या ठिकाणी इशायाच्या घरामध्ये जन्मला. आणि प्रभूने काय काम दिलं दावीदाला लहानपणी? मेंढर सांभाळायचे. आता त्याच्याकडे मेंढर किती होते? किती मेंढर होते सांगा बरं? 1,00,000-2 लाख? किती मेंढर होते सांगा इकडं? आनंद, किती मेंढर होते भैया? किती? जेव्हा तो युद्ध पाहायला गेला, त्याचा भाऊ त्याच्याकडे येतो. तो म्हणतो, अरे आपल्या बापाचे थोडेसे मेंढर आहे, ते सोडून तू इथं आला का? म्हणजे किती होते त्याच्याकडं? थोडेसे होते. किती होते? थोडेसे होते. फार नव्हते, थोडेसे मेंढर होते. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की बघा, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितं की जेव्हा त्याचे थोडेसे मेंढर, त्या थोड्याशा मेंढरासाठी दावीद आपल्या जीवाची सुद्धा पर्वा नाही करत. थोड्याशा मेंढरांसाठी दावीद काय करतो आहे? प्राणाची पर्वा करते का? सिंह आला हो, मेंढर उचललं, घेऊन चाललं, पळत गेला, धरला सिंह, फाडला त्याने. काय केला? फाडून टाकलं त्याने. अस्वल आलं अरण्यातून, जंगलातून अस्वल आलं, मेंढरू उचललं, पळत गेला, अस्वल मी फाडून टाकलं त्याने. हो, मी जर त्याच्या जागी असतो ना, तर मी पहिला तिथून सुटलो असतो, तर घरीच गेलो असतो.
घरी बापाने विचारलं असता, बाबा मेंढराचं काय झालं, मी म्हणलो असतो तुम्ही जा त्या सिंहासमोर उभा राहा, त्या अस्वला समोर उभा राहा, मला माझा जीव प्रिय आहे, मी काही तिथं जात नाही, मेले तर मरू पडते. है ना? आम्ही विश्वासणारे असेच आहे ना. एखादं संकट आलं तर काय करते, पाळकाला पुढं करते आणि पाठीमागून पळून जाते. मार खाईन तर पाळक खाईन, आम्ही तर नाही खाणार रे. त्याच्यात काही काही तर असे बी भेटतील का ते म्हणतील 2 झापडे आमच्या वतीने अजून आणा, येणारे आम्हाला टोमने मारले ते उपदेशामध्ये. पण दाविदाने काय केलं माहितीये का? मेंढरांकरता आपल्या जीवाची बी पर्वा नाही केली. त्याने गेला, थोडेसे मेंढर होते हो, पण त्या थोड्याशा मेंढरांवर स्वतःच्या जीवासारखं तो जीव लावत होता. प्रेज द लॉर्ड. एवढं प्रेम त्यांच्यावर होतं. आणि परमेश्वराने हीच गोष्ट दाविदामध्ये पाहिली. अरे छोट्याशा थोड्याशा मेंढरांसाठी हा व्यक्ती स्वतःच्या प्राणाची पर्वा नाही करत आहे, स्वतः सारखं आपल्या मेंढरांवर प्रेम करत आहे, तर मी याला याच ठिकाणी तयार करील, कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये मी याला राजा बनविल ना, तेव्हा हा माझ्या प्रजेची काळजी त्या मेंढरांसारखी घेईल. जसा त्या मेंढरांवर हा प्रेम करतो, तसाच तो माझ्या प्रजेवरही प्रेम करेल. हीच तर गोष्ट होती दाविदामध्ये. प्रेज द लॉर्ड. हीच तर गोष्ट होती दाविदामध्ये. मी तुम्हाला सांगतो, थोड्याशा मेंढरामध्ये इतका इमानदार आहे, प्राण द्यायला तयार आहे. देवाने त्याला छोट्याशा जागेवर तयार केलं आणि त्या छोट्याशा जागेवर परमेश्वर त्याला तयार करून इस्रायलाचा राजा बनवतो. समस्या हीच आहे की प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला लहान ठिकाणी ठेवतो आणि आम्हाला लहान ठिकाणी ठेवून मोठ्या जागेसाठी तयार करत असतो. परंतु आज विश्वासदारांनी हीच गोष्ट समजली नाही. बायबल मध्ये एक वचन आहे, हे छोट्या कळपा तू का भीतोस? परमेश्वराच्या मर्जीस आले आहे की त्याने तुला राज्य द्यावे. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्यांना सांगा, परमेश्वर कधी कधी आम्हाला छोट्याशा जागेवर ठेवून मोठ्या जागेसाठी तयार करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला या ठिकाणी हे समजणं गरजेचं आहे की आम्हाला छोट्या जागेवर विश्वास योग्य राहायचा आहे. पण समस्या उलटी आहे, आम्ही छोट्या जागेवर विश्वास योग्य नाहीये. जे छोटस आम्हाला मिळालं त्यामध्ये आम्ही छोट्याशा गोष्टींमध्ये खुश नाहीये. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला छोट्या गोष्टीसाठी, छोट्या गोष्टींमध्ये, छोट्याशा जागेवर या करता ठेवलेलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं मोठ्या जागेवर प्रमोशन व्हावं, तुम्हाला तिथून देवबापाने उंच करावं आणि त्याच्या नावाचं गौरव तुम्ही आपल्या जीवनाद्वारे करावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, पण आम्ही मान्यच करत नाही. आम्ही चर्च मध्ये येतो आणि हातामध्ये जर आम्हाला कोणी म्हटलं ना झाडू घे, तर आम्ही त्याला म्हणतो अरे हट, याच्यासाठी देवाने मला निवडलं का? राज्य करायला निवडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या हातामध्ये झाडू नाही त्या हातामध्ये राजदंडही नाही. चर्च मध्ये धऱ्या उचलायच्या असतात. हे माझं काम नाहीये ते. उचलायचं तर उचला, नाही तर पडू द्या. कधी कधी परमेश्वर आम्हाला छोट्या जागेवर ठेवतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोठ्या जागेवर नेण्याकरता. प्रेज द लॉर्ड. दावीद असा शेरडा मेंढराच्या मागे होता. शमूएल तिथं आला, त्याच्या गळ्यात हात घातला. चल रे बाळा, तुझे दिवस भरले, आता तू राजा आहे, चल. नाही मला नाही यायचं. अरे चाल. छोट्या जागेवर इमानदार होता तो. आज तुमच्या घरामध्ये, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता, ज्या कामावर आहे, मी तुम्हाला सांगू का, माझी सवय कशी आहे, मी जर रस्त्याने चाललो, एखादा मोठा दगड रस्त्यामध्ये पडलेला आहे,
आणि पडलेला असल्यानंतर आम्ही पाहतो का एखादा व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्याला धडकू शकतो, तर आम्ही काय करतो, गाडी बाजूला लावतो, उतरतो. काही लाजायची गरज नाहीये, दगड उचलायचा. नाही तर काही लोक म्हणतात माझ्या बापाच काय जातं, मागून येण्या तर पडत, तोंड फुटन मरून जाईल, माझ्या बापाच जातं, असे म्हटलेले लोक पाहतो. पण मी काय विचार करतो माहितीये का, प्रभू एखादा तुझा भय धरणारा असेल, माझ्या पाठीमागून येणारा, जर त्या गाडीला त्या ठिकाणी त्याची गाडी त्याला धडकली, पडला, अपघात होऊ शकतो, काही होऊ शकतं, उचलायचं, सेवा आहे ती. चर्च मध्ये येतो, एखाद्या ठिकाणी पोपडा निघालेला पाहिला, पडू पडतं, मला काय करायचं, मला थोडी वापस जाते काय. चॉकलेटचा रॅपर उचललेला आहे, मी थोडी लेकरांनी केला, ज्याने केलं त्याने उचलावं ना, यासाठी येते का. उचलतील त्यांचं कागद फाडून टाकतात, माझ्या थोडी आहे. तुम्हाला माहित आहे का, मी पुन्हा सांगेल, देवाने सगळ्यांना पाळक आराधक होण्यासाठी नाही बोलवलं, पण काहीतरी आहे तुमच्यामध्ये, कारण की तुम्ही देवाची पहिली पसंत आहात. काहीतरी कामा करता, कोणत्या तरी सेवे करता देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला ते ओळखणं गरजेचं आहे. छोट्या जागेवर ठेवून प्रभू तुम्हाला मोठ्या जागेसाठी तयार करत आहे. तुमच्या या धन्य हातांद्वारे त्याला काहीतरी महान कार्य करायचं आहे, म्हणून त्याने आम्हाला या ठिकाणी ठेवलेलं आहे. अरे चर्चमध्ये आल्यानंतर एखादी गोष्ट त्या ठिकाणी धूळ पाहिली, झाडून घेतलं, नाही काही काम करायला, त्या ऍटलीस्ट गुडघ्यावर येऊन प्रार्थना तरी करा मंडळीसाठी, पण करा काहीतरी. प्रेज द लॉर्ड. मी असं नाही म्हणत का प्रत्येकाने झाडूच धरावा, पण देवबापाने त्या ठिकाणी तुम्ही विचारा देवबापाला का प्रभू मला सांग माझी सेवा काय आहे. देवबाप तुम्हाला त्याची सेवा सांगितल्याशिवाय राहणार नाही, कारण की त्याच कामासाठी त्याने तुम्हाला विश्वास ठेवून इथपर्यंत घेऊन आला. म्हणा, देवाचा माझ्यावर विश्वास होता म्हणून तो इथपर्यंत मला घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला सांगा, तुमच्यावर परमेश्वर विश्वास करतो म्हणून तुम्ही त्याची पहिली पसंत आहात. जर तुम्हीच नाही येणार तर त्याच्याकडे पर्यायांची कमी नाहीये, तो दुसऱ्याला घेऊन येईल. म्हणून आपल्या पाचारणासाठी, म्हणजे ज्या सेवेसाठी देवाने तुम्हाला बोलवलं, त्या कामासाठी गंभीर व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का हो? देवाची पहिली पसंत तुम्ही आहे, त्याच कामासाठी त्याने तुम्हाला निवडलं. एक व्यक्ती होता, ए ॲलन. ऐकलंय तुम्ही? कोण होता? येस. काय होतं त्याच्याविषयी? एक व्यक्ती होता, देवाचा दास, ज्याचं नाव होतं काय, ए ॲलन. हा व्यक्ती, याचं बालपण जे आहे ते गरिबीमध्ये गेलं. याची आई, याचा बाप त्या ठिकाणी बेवडे होते, दारुडे होते. यांचे आई वडील काय होते? दारू पिणारे होते. कारण की त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये दारू जी आहे ती लिगल होती. कोणी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये बनवित असत, प्यायला काय कोणाची बंदी नव्हती. आणि हे काय करायचे माहितीये का, यांचा हा जे मुलं होते, लेकरं होते, तर या लेकरांना दुधाच्या बाटलीमध्ये ती बाई जी आहे ती आपल्या लेकराला काय पाजायची? दारू पाजायची. आणि जेव्हा ते दोघं कामावरून यायचे, कामावरून आल्यानंतर दारू प्यायचे, आणि दारू पिल्यानंतर ते काय करायचे? आपल्या लेकरांना दारू पाजायचे. आणि ते दारू पिल्यानंतर त्या नशेमध्ये ते लेकरं असे धडपडायचे, चालायचे, उठायचे, पडायचे, आणि आईबाप त्यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवायचे. सत्य आहे, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, मी काही मनाचं नाही सांगत. नाही तर तुम्ही म्हणाला आम्हाला हसवायसाठी काही बन्या बाता मारितो आला. पुस्तकात लिहिलेलं सांग. जेव्हा ए ॲलनचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आई बापाचं पहिलं स्टेटमेंट असं होतं, अरे देवा, आता दारूच्या वाट्यामध्ये तिसरा बी आला. काय म्हणाला ते?
का आमचा आता आम्हालाच ही पूर्ण पडाना नाही, आता तिसरा पॅक बनवावा लागन, आता काय करावं. आणि खरंच त्याची आई लहानपणी त्या लेकराला दुधाच्या बाटलीमध्ये दारू पाजायची. लहानपणापासून असं जीवन, घरामध्ये परिस्थिती चांगली नाही. हे आलं त्या ठिकाणी वयाच्या 12 वर्षापर्यंत त्याला साधे बूट, त्या ठिकाणी चपला पण नव्हत्या, बुट पण नव्हते. 12व्या वर्षी कोणीतरी वापरलेले बुट त्याला गिफ्ट केले. अशा एका स्थितीमध्ये त्या ठिकाणी तो एक मोठा गुंड झाला. त्याने एक त्या ठिकाणी एक क्लब त्या ठिकाणी खोलला, जिथे त्या ठिकाणी पैसे द्यायचे आणि अनलिमिटेड दारू प्यायची. आणि ते क्लब त्या ठिकाणी खोलल्यानंतर तिथे लोक यायचे, तरुण तरुणी यायचे, धिंगाणा करायचे, दारू प्यायचे, भरपूर साऱ्या गोष्टी व्हायच्या. आणि त्याच क्लब समोर एका बाळकाने चर्च बांधला. रोज तिथं उपासना व्हायची. क्लब मध्ये जाणारे माणसं आता इकडे जायला लागले. काय व्हायला लागले? क्लब मध्ये जाणारे माणसं, असा रस्ता होता तर त्यांनी असा वळवला, चर्च कडे जायला लागले. याला लय राग आला. गिराईक गेले, आता त्याचं वाटोळच करीतो मी. आणि गेला तिथं, धमकी द्यायला गेला, मारायला गेला. परंतु प्रार्थना चालू होती. प्रार्थना गेल्या गेल्या देवाचं सामर्थ्य असं उतरलं, बाबाला स्पर्श झाला, देवाला जीवन देऊन टाकलं, सगळं बंद केलं. तो म्हणाला प्रभूला ओळखायचा आहे म्हणून बायबल कॉलेजला गेला. बायबल कॉलेजला गेला, तिकडून आला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिली सेवा करण्यासाठी अशा ठिकाणी गेला जिथं त्याला झोपायला बी जागा नव्हती. अशा खोलीमध्ये ठेवलं ज्या खोलीला खिडक्या नाही, खाली पांघरायला अंथरूण नाही. त्यानं गाडीमध्ये गेला, गाडीचं सीट त्या ठिकाणी खोललं, ते घेऊन आला आणि वरती त्या ठिकाणी ते त्याच्यात ठेवलं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी झोपला. अशी अवस्था. आणि देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी सांगतं जीवनामध्ये काही परिवर्तन नाही. म्हणून तो म्हणाला आता मी उपास प्रार्थना करेल. जसं आमच्यापैकी पुष्कळ सारे लोक आहे ना, एकमेकाचं पाहून, स्वतःच्या मनाने नाही, एकमेकाचं पाहून त्या ठिकाणी एकदम असे पेटून उठता, आज उपास प्रार्थना करेल. त्यानं मी तेच केलं. तो गेला उपास प्रार्थनेला बसला, दुपारपर्यंत बसला, मधीच पडून आला. बायको म्हणती काय झालं? ते म्हणाले भूकच नाही सहन झाली बाई, खायला वाढ मला लय भूक लागली. जेवला परंतु काही बदल नाहीये, सेवेमध्ये काही बदल नाहीये. परंतु त्याने स्वतःची इच्छा मारली. तो म्हणाला नाही, मला बसायचंय प्रभू जवळ. आणि प्रभू जवळ जेव्हा तो बसला, रडला, रडला, प्रभू मी काय करू, मी कसं करू, मला सांग. आणि त्या दिवशी देवबापाने त्याला त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि त्या दर्शनामध्ये प्रभूने त्याला 13 गोष्टी सांगितल्या. त्याला किती गोष्टी सांगितल्या? 13 गोष्टी सांगितल्या. समोरासमोर प्रभू सोबत एन्काउंटर त्याचं झालं. आणि प्रभूने त्याला किती गोष्टी सांगितल्या? 13 गोष्टी सांगितल्या. आणि त्या 13 गोष्टींपैकी त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर त्याच्याविषयी लिहिलेलं होतं की तुझ्या जीवनामध्ये तुला काय बनायचं आहे? पवित्र बनायचं आहे, समर्पित बनायचं आहे, आज्ञाने भरलेलं बनायचं आहे. त्या 13 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट होती का तुझ्यामध्ये येशूचा स्वभाव असावा. 2 गोष्टी नाही सांगणार, त्या पर्सनल आहे थोड्या, त्या येणाऱ्या दिवसांमध्ये बघू. पहिली गोष्ट सांगितली तुझा स्वभाव येशू सारखा असावा. दुसरी गोष्ट निष्पाप जीवन असावं. तिसरी गोष्ट उपास प्रार्थनेमध्ये आपल्या वासनांवर तुला विजयी व्हावं लागेल. चौथी गोष्ट स्वतःचा नाकार करून आठवडाभर येशूच्या मागे चालावं लागेल. 5वी गोष्ट हे समजून घे की देवाशिवाय तू काहीच नाही. 6वी गोष्ट वादविवादापासून दूर राहा. 7वी गोष्ट देहातून होणाऱ्या पापापासून दूर पळ. 8वी गोष्ट देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेव. 9वी गोष्ट शरीर देवाला समर्पण कर. 10वी गोष्ट देवावर त्या ठिकाणी देवाशिवाय अन्य कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राहू नको. आणि 11वी गोष्ट आज्ञा पालन. प्रेज द लॉर्ड. देवाने समोर सांगितलं त्याला. कसं सांगितलं? समोर. मला जर सांगितलं असतं ना त्या क्षणी, दुसऱ्या दिवशी देवाने मला सांगितलं, प्रभूने दर्शन दिलं, पण या गड्याने काय केलं माहितीये का? 11 वर्ष काहीच केलं नाही. 11 वर्ष
किती वर्ष? 11 वर्ष. देवाने समोर उभा राहिला त्याच्या. अरे प्रभू, समोर आल्यानंतर तुम्हाला काही सांगतोय आणि तुम्ही ऐकत नाही. 11 वर्ष त्याने स्वतःच्याच मनाने प्रचार केला, स्वतःची इच्छा पुरी केली. आणि काही होत नव्हतं म्हणून हा नाही का जिथं जिथं चमत्कार व्हायचा. ओरल रॉबर्ट्स नावाचा एक देवाचा दास होता. त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये पुष्कळ चमत्कार व्हायचे. तर हा ए आलन त्याला हसायचा. हे काही सांगतय, काही सांगतय, आज कुठं होत राहतं का? सुवार्थ सांगायची पण काय एवढं? कारण की त्याच्या चर्चमध्ये डोळे आंधळे लोक पाहायला लागायचे, लंगडे चालायला लागायचे, बहिरे ऐकायला लागायचे, पॅरालिसिस झालेले व्यवस्थित व्हायचे. आणि एक दिवस हा तिथं गेला. मोठा टेंट टाकलेला होता, तंबू टाकलेला होता, हजारो लोक बसलेले होते. हजारो लोक बसलेले याच्यामध्ये हा जाऊन बसला. आणि जेव्हा याने पाहिलं ना, ओरल रॉबर्ट्स प्रार्थना करत होता, आजारी बरे होत होते. आणि पाहिलं, अरे खरंच आहे ना, खरंच आहे ना देवा, अरे हे तर खरंच आहे. प्रभू त्याला म्हणाला, 11 वर्षापूर्वी तुला हेच सांगितले होते. प्रभू काय म्हणाल त्याला? 11 वर्षापूर्वी तुला हेच सांगितलं होतं का हेच मी करणार आहे? त्याला जाणीव झाली. घरी गेला, पश्चाताप केला. प्रभूला म्हणाला, मला माफ कर दे बाबा, आता यापुढे तुझ्यासाठी मी जीवन जगेल. आणि मग विश्वासाने एका ठिकाणी जात असता तो म्हणाला, आता माझ्या शहरामध्ये मला प्रार्थना घ्यायची. एका ठिकाणी गेला, तिथे मोठा तंबू होता, 1000 लोक बसतील असा. त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला म्हणाला का मला तुझा तंबू पाहिजे. तो म्हणाला, $8,500 लागतील. किती लागतील? $8,500. साऊंड सिस्टीम वगैरे सगळं आहे. आणि काय म्हणाला तो? 8,500. आणि याच्यापेक्षा जास्त पैसे देणारे लोक मला भेटतील तर मी तुला ते देऊ शकत नाही. तो म्हणाला, तू दे. तो म्हणाला, नाही होऊ शकत. या तुला पैसे द्यायचे तर एकाच याच्यामध्ये द्यायचे पूर्ण पैसे आणि हे घ्यायचं, अन्यथा मला पुष्कळ सारे गिराईक आहे, काय तूच एकटा नाही पडला. हा घरी गेला, यानं गुडघ्यावर बसला, याने प्रार्थना केली, देवबाप्पा त्या माणसाचं मन बदलू दे, मी काही नाही करणार, देवबाप्पा तू बदल त्याचं मन, मला ते पाहिजे तुझ्या सेवेकरिता. आणि गेला तिथं प्रार्थना करून. जसा प्रार्थना करून गेला, त्या व्यक्तीला म्हणाला, देणार आहे. तो म्हणाला, ठीक आहे, मी सगळ्या कोणाला देत नाही, तुला देतो. पण तो म्हणाला, माझ्याकडे एवढे पैसे नाही. तो म्हणाला, तुझ्याकडे किती पैसे आहे? तो म्हणाला, माझ्याकडे $1,500 आहे. तो म्हणाला, ठीक आहे, $1,500 दे. बाकीचे? तो म्हणाला, मी $100 प्रति त्या ठिकाणी हप्ता मी तुला देईन. $100 त्या ठिकाणी प्रति महिना मी काय करेल, तुला हप्ता देईल, इन्स्टॉलमेंट. आणि त्याने ते दिलं. आणि त्या ठिकाणी एक दिवस मोठी सभा भरली. आणि सभा भरल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे आल्या. अग्निशामक दलाच्या गाड्यांनी संपूर्ण तंबूला त्या ठिकाणी वेढा घातला. आणि ते लोक उतरले आणि मध्ये पळाल्यानंतर लोकांना म्हणाले, पळा 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 पळा, इथून पळा, इथून पळा, लवकर स्वतःचा जीव वाचवा, कारण की आग लागलेली आहे, पळा. सारे लोक बाहेर आले. अग्निशामक दलाचे लोक त्या ठिकाणी मध्ये गेले. त्यांनी पाहिलं इकडं तिकडं तर काही नाही. इकडं तिकडं पाहिलं त्यांनी, काहीच नाही. त्यांना सांगितलं, एका व्यक्तीने फोन केला का या ठिकाणी आग लागलेली दिसत आहे, वरतून हजारो लोक अडकलेले आहे, तुम्ही पटकन या. आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी की आम्ही ही बातमी ऐकली, लोकांनी सांगितलं, शेजारी पाजाऱ्यांनी सांगितलं, पण इथं तर आग नाहीये. ती आग पवित्र आत्म्याची आग होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज ती आग आमच्यावरती उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, आज ती आग तुमच्यावर पण उतरणार आहे. शेजाऱ्याला सांगा, म्हणा, ती आग तुमच्यावर पण उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला हेच तर सांगू इच्छितो, देवाचं पवित्र वचन. जेव्हा ए ॲलनचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर त्याच्या समोर त्या ठिकाणी असा एक टेबल ठेवलेला असायचा. तो प्रचार केल्यानंतर जे आजारी लोक आहेत त्याच्याकडे यायचे. एक डॉक्टर तिथं ठेवलेला होता. त्या डॉक्टरला विचारायचे की याला विचार काय आहे याचा. डॉक्टर सांगायचा, याचा पाय जो आहे एक अपरा पाय आहे. आणि ए ॲलन त्या ठिकाणी प्रार्थना करायचा. त्याचा त्या ठिकाणी पाय धरून त्या ठिकाणी तो ओढायचा. आणि ओढल्यानंतर तो पाय त्या ठिकाणी बरोबरीत यायचा. असाधारण कार्य, असाधारण गोष्टी देवाच्या आत्म्याद्वारे त्या ठिकाणी ए ॲलन
प्रार्थनांद्वारे देवापाने करून घेतल्या. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, देवाचा मान अभिषेक जेव्हा एका मनुष्यावर येतो तेव्हा परमेश्वर त्याच्याद्वारे असाधारण कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवाची पहिली निवड तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवाची पहिली निवड तुम्ही आहात. मी तुम्हाला सांगतो, छोटीशी सुरुवात एका महान आशीर्वादामध्ये बदलते. मी तुम्हाला सांगतो, असं कधीच होणार नाही का परमेश्वर तुमचा उपयोग करणार नाही. परमेश्वराने त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिलेली आहे. अरे तुम्हाला वाटत असेल शाऊलाला देवाने लगेच आपल्या राजपदावरून झुगारून दिलं. अरे आज्ञा पाळल्यानंतर, त्याने आज्ञा केल्यानंतर सुद्धा शमूएल त्याच्याकडून येतो. शमूएल त्याच्याकडे आल्यानंतर त्याला म्हणतो, अरे बाबा ठीक आहे, तू चूक केली, पण आता काय कर, तुला आज्ञा देवाने दिलेली आहे, जाऊन अमालेक्यांचा संहार कर. आणि त्याने सांगितलं की अमालेकाचा संहार कर. हा तिथं गेला, परंतु चांगले चांगले शेरड मेंढर तिथून घेऊन आला. आणि परमेश्वराने त्या ठिकाणी ही गोष्ट पाहिली. अरे देवबापाने त्याचा त्या ठिकाणी असाच नाश नाही केला. देवबापाने त्याला लगेच त्या ठिकाणी चूक झाल्या बाजूला नाही केलं. देवबापाने त्याला संधी दिली. आज देवाचा दास आहे नाते तुम्हाला मी हेच सांगू इच्छितो, परमेश्वराकडे तुम्हा प्रत्येकासाठी एक संधी आहे. देवाकडे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण की देवबाप तुमच्यावर प्रेम करतो. त्याची पहिली पसंत तुम्ही आहात. काहीतरी सेवे करता, काहीतरी उद्देश करता देवबापाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि जर ते पाचारण तुम्ही ओळखलं, येणार दिवसांमध्ये परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? एक छोटीशी सुरुवात महान आशीर्वादामध्ये बदलते. सांगा आपल्या शेजाऱ्याला, छोटीशी सुरुवात महान आशीर्वादामध्ये बदलते. एक वचन वाचूया आणि मी संपवतो. पहिले शमूएल 10वा अध्याय. पहिले शमूएल 10वा अध्याय. थँक यू जीसस. त्याचं 6वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्या बरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू तुम्हाला काम देतो, जेव्हा तो तुम्हाला पाचारण करतो, तेव्हा तो तुम्हाला सामर्थ्य पण देतो आणि तो तुम्हाला योग्यता पण देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू तुम्हाला काम देतो, जेव्हा तो तुम्हाला पाचारण देतो, तेव्हा तो प्रभू तुमच्या जीवनामध्ये ते काम करण्यासाठी सामर्थ्य देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्वतःच्या बलाने ते कार्य पूर्ण नाही करणार, ते देवाच्या सामर्थ्याने पूर्ण करा. आज अनेक घरांमध्ये अशांती आहे. आज अनेकांच्या जीवनामध्ये आरोग्य नाहीये. आज अनेकांच्या जीवनामध्ये संशय आहे. अनेकांच्या जीवनामध्ये निराशा आहे. लग्नाविषयी चिंता आहे, नोकरीविषयी चिंता आहे, जीवनामध्ये पुढं हे कर्ज कसं काय फिटल त्याची चिंता आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही देवाची पहिली पसंत आहात. देवबाप तुमच्यावर प्रेम करतो. काहीतरी करण्याकरता, काहीतरी काम करण्याकरता. मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळेच आराधक, प्रार्थना करा, आराधक पाळक त्या ठिकाणी बनाल. पण मी एक गोष्ट सांगतो, काहीतरी आहे ज्यासाठी देवबापाने तुम्हाला बोलवलेलं आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. जेव्हा तुम्ही ते ओळखाल, परमेश्वर ते पूर्ण करण्याकरता तुम्हाला सामर्थ्य देईल. म्हणा, आम्ही साधारण लोक नाहीये, आम्ही असाधारण लोक आहोत. सुपर नॅचरल लोक आहोत. म्हणा सुपर नॅचरल. सुपर नॅचरल. सुपर नॅचरलचा अर्थ माहित आहे का? जे परमेश्वर करतो ते तुम्ही करता. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवबाप आमच्याद्वारे काही त्याला करायचं असतं, तो आम्हाला काय करतो? बदलून टाकतो. इथं लिहिलेलं आहे, तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्यांच्या बरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू काय होशील? तू एलियन बनशील. तू देवदूत बनशील. निराळा बदलून जाशील, वेगळाच मनुष्य होशील. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे? टिकून राहायचं आहे. म्हणा, ज्या कामासाठी देवाने मला निवडलं
त्या कामामध्ये मला टिकून राहायचं आहे, मला टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपल्या शेजाऱ्याला सांगा, टिकून राहणं आपली जबाबदारी आहे, देवाची नाही. टिकून राहणं आपली जबाबदारी आहे, देवाची नाही. प्रेज द लॉर्ड. समजलं का? मग आता पुढं काय माहितीये का? हे वचन तुमचं खटके उडवेल. 7व्या वचनात लिहिलं, ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्या बरोबर आहे. हिंदीमध्ये काय लिहिलंय? 7वं वचन वाचा बरं. और जब ये चिन्ह तुझे दिखाई पड़े, जब ये काम करने का अवसर तुझे मिले, उसमें लग जाना. क्योंकि परमेश्वर तेरे संग रहेगा. म्हणजे जे काम करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जीव घालून त्या ठिकाणी काम करायचं आहे. कोणतं काम? ज्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जे काम करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. बघा, या वचनाच्या अगोदर शाऊलाचा अभिषेक केलेला आहे, तो राजा बनलेला आहे, परंतु जे कर्तव्य बनण्याची संधी त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाली ते त्याला करायला लावलेली आहे. का? कारण की परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. अरे, अभिषेक राजा होण्यासाठी केला गेला, पण काम काय दिलं? काम काय दिलेलं आहे त्याला? परमेश्वर त्याला असं थोडी म्हणाला, हे तू राजा बनला ना, आता मस्तपैकी तलवार हातामध्ये घे आणि आयटीत फिर, ऐ मी राजा आहे म्हणून. असं होतं का? जे काम करण्याची संधी तुम्हाला आणि मला देवाने दिलेली आहे ते आमच्या जीवनामध्ये ते आम्ही करावं. का करावं? कारण की देवबाप आमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला हेच तर सांगू इच्छितो, अभिषेक आमच्या जीवनामध्ये म्हणा, आपल्या शेजाऱ्याला म्हणा, जे काम तुम्हाला करण्याची संधी प्राप्त होईल, ज्यासाठी तुमचा अभिषेक केला गेलाय, हा प्रभू येशूच्या सार्वकालिक जीवनापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं का तुम्हाला? नाही समजलं? पुन्हा सांगतो मी. जे काम देवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसेल, जे काम त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या जीवनामध्ये कुठेही तुम्ही जाल तिथे तुम्ही ते विश्वास योग्य रीतीने देवाचा विश्वासू दास या नात्याने कराल, तर मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगू इच्छितो. परमेश्वर जो आहे आपल्या जीवनाद्वारे तुम्हाला अशा अभिषेकाने भरेल आणि तो तुमच्या सोबत निरंतर राहील, ज्या निरंतर राहण्याद्वारे लोक तुमच्याकडे पाहून साक्ष देतील यांच्या ठाई परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. काही काम नाही मिळालं नाही चर्च मध्ये तर गुढी टेकून प्रार्थना करा ना. आम्ही येतो ना असं तोंड घेऊन बसतो का आम्हाला घरून लय मारून पाठवले का कोणीतरी आम्हाला असं भांडलंय का? बापरे बाप. मी तर म्हणतो मला कधी कधी भीती वाटतं काही काही चेहरे पाहून, कारण की ते चेहरे समोर पाहायला भले चांगले वाटत आहे पण ते झोपेत मला आठवल्यावर भीतीच वाटते. हा, येतात काही काही चेहरे डोळ्यासमोर. प्रभू दाखवतो हा व्यक्ती असा असा बसला होता, याचा असा अशी समस्या होती, असा असा व्यक्ती होता, घरून भांडण करून आला होता. हा, अशी अशी एक मुलगी होती, असा असा एक मुलगा होता, सकाळी मम्मीने नाश्ता दिला नाही म्हणून रागारागामध्ये घराच्या बाहेर उपाशीच निघाली.
त्याच्यामुळं भूक आता चर्चमध्ये बसल्यावर पोटामध्ये कावळे असे आवाज करीत होते, काव काव करीत होते, म्हणून पोटात मुरडा येत होता आणि त्याच्यामुळे त्याचं तोंड उतरेल होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे कार्य देवबापाने तुम्हाला दिलेलं आहे त्याला पूर्ण करा. तुम्ही देवाची पहिली पसंत आहात. आपल्या शेजाऱ्याला पुन्हा सांगा, तुम्ही देवाची पहिली पसंत आहात. जर तुम्ही बाजूला झाले तेव्हा तो दुसऱ्याला घेऊन येईल. त्यांना सांगा, अहो तुम्ही देवाची पहिली पसंत आहात. हा, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो, सगळे आराधक पाळक नाही होणार. काहीतरी ठेवलंय देवबापाने तुमच्यासाठी, काहीतरी ठेवलं. विचारा देवबापाला, प्रभू काय करावं, कशासाठी ठेवलं. निश्चित प्रभू तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार. प्रश्न पडतो ना तुम्हाला, का बरं इथं आले. पाळक साहेब एवढ्या दिवसाचा त्रास होतो, का होत असं बरं. लगे पाळक गेला, देवा देवा का बरं होत असं. प्रभू म्हणतो, तिला सांग माझ्यासोबत बोलायला. नाही ना बाप्पा, तुमचीच प्रार्थना देव बाप ऐकतो ना, असं कस काय चालन. तुमची प्रार्थना लय पॉवरफुल आहे ना. तुम्ही कुठं पाप करीत द्या, तुम्ही थोडी कुठं जात्या, तुम्ही थोडी काही बाहेरचं खात्या. आम्ही सारं खातो, मग आमची कस काय देवबाप प्रार्थना ऐकीन. अहो तुमचीच आहे, तुम्ही तर शिव्या देत नाही का. तुम्ही देवाचा दास आहे, तुम्ही तर देवाचा माणूस आहे, तुम्ही कोणाची निंदा करत नाही, मग तुमची प्रार्थना कशी ऐकन देवबाप. अशी तुम्ही प्रार्थना केली का, लगे देवबाप उत्तर देईन, तुम्हीच करा. प्रभू म्हणतो, तिलाच सांग, करा तुम्ही प्रार्थना. मी खरं सांगतो बरं का, कधी कधी मी प्रार्थना, मला देवबापाने जर कृपा दिली तर मी प्रार्थना करतो, नाही तर मी प्रार्थना नाही करत. कारण की माझी इच्छा असते तुम्ही प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो तुमच्या जीवनाचा प्रभू आहे. तुम्ही त्याची पहिली पसंत आहात. तुम्ही त्याची पहिली पसंत आहात. म्हणा, मी देवाची पहिली पसंत आहे. जी सेवा करण्याची संधी मला त्याने दिली ती मला करायची आहे. कारण की तो स्वतः माझ्या बरोबर आहे. आमेन. देवबाप करू वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. चला यावेळेस